तर लक्ष द्यायचं या ठिकाणी सूचना येते की आपले जे खेळाडू असतील ते खेळाडू कक्षांमधूनच जायचं आहे। इकडून तिकडून जर आपला एखादा खेळाडू गेला तर मात्र या ठिकाणी पेनल्टी आहे, 2 धावांची पेनल्टी असेल। म्हणजेच 11च्या 11 खेळाडू आपल्या खेळाडू कक्षामध्येच पाहिजेत। तर स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव अर्थात नयन पाटील, गोलंदाजी स्टँडवर आपण पाहतायत अब्दुल याला। यावेळी मात्र पहिला चेंडू सॉफ्टचा वापर करून शॉर्ट पॉईंटच्या दिशेकडे खेळून काढला जातो। त्या ठिकाणी धावांचा श्री गणेशा केला जाईल। धाव फलक 1च्या मदतीने 0 वरनं पुढे जाईल 1 या धावसंख्येवर। तर फिल्डिंग करणाऱ्या संघाकरिता या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी असेल। यासारखे नारे संघाकरिता 2 धावांची पेनल्टी असेल, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग या ठिकाणी कंपल्सरी या स्पर्धेचा नियम। त्या अनुषंगाने जर बघितलं तर एक खेळाडू आपल्या ड्रेसिंगमध्ये दिसत नाही आहे। तर पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल बिनबाद 1। बघूया षटकातील पुढचा चेंडू। यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत समर याला। यावेळी मात्र स्विंग अँड मिस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही आहे। चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यात। निर्धावाकरिता निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती। यावेळी मात्र घुटनाट एक तमाशात एक पद्धतीचा फटका आडव्या बॅटने की जरूर खेळून काढला जातोय। त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित केली जाईल, एकापेक्षा जास्ती काही मिळणार नाही आहे। उसेफ मुल्ला यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आइए पधारिए तशरीफ लाइए। तर या ठिकाणी प्रकाश भोईर माजी उपसरपंच वडवली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे। फरहान मुल्ला यांना सुद्धा विनंती असेल। यावेळी मात्र एक दर्जेदार असा फटका आपण पाहताय, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, येतोय डावाचा पहिला चौकार 4। क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवलीमध्ये, क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवलीमध्ये। फरहान मुल्ला हसीन मुल्ला यांना विनंती असेल की आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय। यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय, त्याला मात्र सन्मान दिला जातोय। मित्रांनो, म्हणतात ना क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करा, मात्र वाईट चेंडू आला की लगेच त्याचा अपमान करा। या ठिकाणी एक तेरी तो एक मेरी निर्धाव चेंडूची उद्घोषणा होते। पुन्हा एकदा धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 6। अंतिम निर्णायक चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय। यावेळी मात्र पुन्हा एकदा सॉफ्टचा वापर केला जातो। खेळपट्टीच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे। षटक संपल्याची उद्घोषणा देखील होती आणि षटक समाप्ती अखेरीचा धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक एका षटकाच्या समाप्ती अखेरीचा बिनबाद 6। जुल्कार लोणबाल, मारूफ खतीब आणि हसीन मुल्ला यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या क्रीडा नगरीमध्ये आपलंही देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। चला, मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात पहिले षटक जरूर हाताळलं गेलं अब्दुल याच्या माध्यमातून। काय कमालीची गोलंदाजी केली आहे अब्दुल यानं। तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता मला वाटतं शैराज, ज्याच्या नावानिशी हा संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, यासारखे नारे अर्थात शैराज रऊफ खतीब यांच्या नावानिशी हा संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। दरम्यान गोलंदाजी स्टँडवर तयार होतोय स्वतः कर्णधार। यावेळी मात्र
5 षटक. आपल्याकडे फक्त 25 मिनिटाचा अवधी असेल. या 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटक हाताळायची आहेत. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातो. त्या ठिकाणी वाईट स्पीड विकेटच्या दिशेकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यावर फक्त आणि फक्त एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 7 या धावसंख्येवर. आपण पाहताय तर प्रगती पथावर दुसरं षटक हाताळताना शैराज याला खूप चांगल्या पद्धतीचा मारा आपण पाहू शकतायत. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. विशालजी गवळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनोद कुमार यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडूला पुश केलं गेलं होतं. त्यावर मात्र एकेरी धाव अर्जित केली जाते. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला. धावफलक बिनबाद 8. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू निघून जाईल पार्किंग लॉट मध्ये. यावेळी मात्र उडवलाय. चेंडू थांबणार नाहीये. व्हाईट स्पीड विकेटच्या डोक्यावर ना सजनी चली साजन के ससुरा. पुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवच्या रूपने सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. सेवच्या रूपने सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. सेवच्या रूपने सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. जर विचार केला गेला तर मात्र एका रात्रीमध्ये हे गाणं तयार केलं गेलंय आणि याचं सर्व श्रेय जाईल 7 स्टार ग्रुप या 7 स्टार या ग्रुपला. अरमानजी सुसे असतील. यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. एक तेरी तो एक मेरी जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. निर्धाव चेंडूची उद्घोषणा होतीये. धावफलकाचा विचार केला गेला तर झपाट्याने वाढले गेले 14 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहता 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचाकडे दाद मागितली गेली होती परंतु पंच दर्शवतायत चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंप मिस करत होता आणि त्या अनुषंगाने बघितलं तर कुठल्याही प्रकारचा डिसिजन येत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळले जात आहेत. आता मात्र नक्कीच कुठेतरी बॅकफुटला जाताना आपण पाहतायत कारण ज्या पद्धतीची सुरुवात व्हायला पाहिजे त्या पद्धतीची सुरुवात होत नाहीये. यावेळी मात्र पंचाचं बोर्ड आकाशाकडे. इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन पहिला गडी गारत या कमांडीचं. आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. महासंग्राम भरलाय आज या वडवली गावात. या वडवली गावात. आज या वडवली गावात. तर या ठिकाणी 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज ओमकार पाटील नुकताच झालेल्या NPL मध्ये त्याच्या संघाने बाजी मारली आहे. तोच ओमकार पाटील यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात फलंदाजी करण्याकरिता. इथून मात्र कशा प्रकारची रणनीती असेल धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक अतिशय संत आणि मंद गतीनं फक्त आणि फक्त 14 या धावसंख्येवर 2 षटक इथून समाप्तीस येत आहेत. काय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते वारंवार सातत्यानं शैराज खतिबेच्या माध्यमातून. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर राहतील. 5 खेळाडू या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतील. तर पुढच्या एकदा गोलंदाजी स्टांजवर आपण पाहतायत वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता अब्दुल. यावेळी मात्र चेंडूला उडवलंय. चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या रिजनवर निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी किती धावा असतील पंच? एकच धाव. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं
चेंडू द्यायचा आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15. 1 बाद 15. आपण पाहताय तर 7 स्टार ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. या ठिकाणी क्रिकेटचा कुंभ मेळावा उसर कॅम्प वडवली या गावामध्ये आपण पाहू शकताय. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन. अरमानजी सुसे असतील, शिवाजीजी गव्हाळे असतील, त्यानंतर सदानंदजी राऊत असतील, त्यांचे सहकारी असतील. या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय त्यांच्या माध्यमातून त्यांना दिलं जाईल. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतायत. या ठिकाणी पहिल्या चेंडूला भिडकावलं गेले सरळ स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये डिक्लेअर झोन करिता. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित केली गेली आहे. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा अब्दुल. यावेळी मात्र आमच्या समालोचन कक्षाला सलामी दिली जाते. सजनी चली साजन के ससुराल. मोठा तडाखा. बिग 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 ब्लास्ट. षटकार. तर आमच्या समालोचन कक्षाच्या वर षटकार मारला तर मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होत आहे आयोजकांकडनं. सर्व खेळाडूंकरिता ही संधी असेल. यावेळी मात्र प्लम मध्ये जाऊन चेंडू अडवला जातोय. ते मात्र पंच डिस्कशन करताना आपण पाहू शकतायत. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचाचा जो डिसिजन येईल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. या ठिकाणी पंचांकडे कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाही आहे. आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र परतावला गेला. नयन याला आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच युबी स्पोर्ट्स नारी या संघाला या कमांडीचं. महासंग्राम भरलाय आज या वडवली गावात. शेवटच्या ग्रुपने आयोजन केलाय. एक नंबर. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या ग्रुपने धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज सागर घावळे. यावेळी मात्र आल्या आल्या मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूला मात्र पुश केले गेले. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं हसनैन खतीब नारे यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आइए पधारिए तशरीफ लाइए. तर या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 22 इम्तियाज सुसे आणि बाबू सुसे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 22. बघूया अब्दुल षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र जोरकस मारला जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. एक टप्प्याखेरी चेंडू निघून जाईल लॉंगॉनच्या रिझर्व्हरना. सीमा रेषा पार येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4.
चौकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढेल. यावेळी मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर मात्र धावफलक 26 इथून मात्र जर विचार केला गेला तर या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या 12 चेंडूमध्ये किती धावा एकवटल्या जातील बघूया. फलंदाज असतील सागर गावळे आणि ओमकार पाटील. जर विचार केला गेला तर दोन्ही ट्रम्प कार्ड युवी स्पोर्ट्स नाराचे ट्रम्प कार्ड म्हणून ज्यांना ओळखलं जातं. इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल बघूया. संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांवर असेल. गोलंदाजी स्टॅन्सवर आपण पाहताय तर चौथं षटक हाताळण्याकरिता मला वाटतं रवी याची वर्णी लावली जाते. स्ट्रायकर एंडला फलंदाज असलेले सागर गावळे क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव. परंतु बऱ्याच दिवसांनी आपण पाहतायत की थोडासा संघर्ष करताना पाहतोय आपण फलंदाजी करण्याकरिता. इथून नव्याने फलंदाजी करण्याकरिता आपण सागर गावळे आवल्या पाहतात. तिथून संघर्ष केला जाईल का. आल्या आल्या चेंडूला उडवले वाईट स्पीड विकेटच्या डोक्यावरना सचिनी चल्ली साजन के ससुराल. येतोय मोठा तडाखा. षटकार 6. आयोजित केल्या उचलत्या वडवलीमध्ये महासंग्राम भरला. धन्यवाद डीजे. चला लाईन मारायची त्या ठिकाणी चुना घेऊन जायचं. तर या ठिकाणी आल्या मात्र स्वागत केले गेले रवी याचा षटकारानं आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 32. आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये म्हटलं जाईल युवी स्पोर्ट्स नारे. इथून चांगला फायटिंग स्कोर निर्माण केला जाईल का. पहिल्याच चेंडूवर तर जरूर षटकार आलाय. त्यानंतर गोलंदाज रवी याच्याकडनं कमबॅक केला जाईल का की पुनोच्या त्याच्यावर कातिलाना हल्ला केला जाईल. फलंदाज आपण पाहतायत सागर गावळे आला. ज्या फलंदाजी करिता त्याला ओळखलं जातं त्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपण पाहतायत. रवि को दिन में तारे दिखाई दे रहे हैं. इस बार बघूया षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्रायकर एंडला विस्फोटक असा फलंदाज सागर गावळे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवल्या स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला. $33 33 म्हटलं की क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव अर्थात हार्दिक पांड्या यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. धावफलक 33. आतापर्यंत पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. या 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या जात आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल ओमकार जो वैयक्तिक 6 धावांची खेळी करून नाबाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. रवी यावेळी बातमी आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीनं 35. अशा ठाणगे यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. अशा ठाणगे यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेकडे उडवलं. यावेळी मात्र चुकी होणार नाहीये. ज्या पद्धतीचं सापलं रचलं गेलं होतं त्या पद्धतीमध्ये त्या सापल्यामध्ये जाऊन अडकला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. एक संधी येईल डीजे यांना या कमांडीचं.
धन्यवाद डीजे. तर खूप चांगल्या पद्धतीचं मधुरमय असं संगीत आपण ऐकतायत. त्याचं श्रेय जाईल 7 स्टार ग्रुप या ग्रुपला, कारण एका रात्रीमध्ये हे गाणं तयार केलं गेलंय. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे चेंडूला उडवले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र पंचांकडे इशारा येतो, इट्स अ नो बॉल, सोने पे सुहागा. नवीन फलंदाज दयेश याला आपण पाहू शकतायत. 1+1 एकंदरीत 2 धावा या ठिकाणी. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. एकंदरीत 2 धावा जोडल्या जातील. यापुढे मी सांगू इच्छितो, उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फक्त आणि फक्त फ्री हिट. या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल बघूया. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल सागर. इथून मात्र सागर याला मुभा असेल हात खोलण्याची. हात खोलले जातील का? मोठा फटका सजवला जाईल का? यावर मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. बघूया. फ्री हिटचा चेंडू असेल रवी याच्याकडनं. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. चेंडू फेकचा विचार केला गेला तर अतिशय दलबद्री अशी चेंडू फेक. अजूनही चेंडू हातामध्ये विसावत नाहीये. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी एक छोटी धाव. एकंदरीत 2 धावा. एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. चुरा लिया तुमने जो रन को, या 2 धावेनिशी धावफलक 2च्या मदतीनं 39-39. बघूया रवी षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरिता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. पंचांचं बोट आकाशाकडे. परता बॉल लागेल सागर याला. आणखी एका विकेटचं पतन या कमांडीचं. महासंग्राम भरलाय आज या वडवली गावात. शेवटच्या ग्रुपने आयोजन केलाय एक नंबर. हे साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जम. तर या ठिकाणी जर विचार केला गेला तर महत्वाचे जे शिलेदार आहेत ते मात्र तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत. नवीन फलंदाज आपण पाहतायत. नव्या दमाचा, नव्या जोशाचा, नव्या ताकदीनं, नव्या उमेदीनं या ठिकाणी फलंदाज आपण पाहतायत. रोहन पष्टे, नारेगावचा उगवता सितारा. नॉन स्ट्रायकर एंडला त्याला राहावं लागतंय अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता. भीमाचा बंदा कपिल. यावेळी मात्र पहिला चेंडू ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर हाताळला जातोय. पंचांचे दोन्ही समांतर. धाव मात्र अवांतर धावीनिशी धावफलक 1च्या मदतीने पुढे वडारेल. जाऊन पोचेल 40. क्रिकेटच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर स्लॉग ओव्हर आणि मराठी भाषेत हाणामारी. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, परंतु त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीने पुढे वडारेल. जाऊन पोचेल 41. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत रोहन याला. रोहन कशा प्रकारची फलंदाजी करेल बघूया. षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. रोहन याला आपण पाहताय स्ट्रायकर एंडला. धावफलक 41. अंतिम षटक यावेळी मात्र प्रगतीपथावर. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्या पद्धतीने बॅटवर येत नाही. चेंडू पडल्यानंतर इनस्विंग पाहाव्यास मिळतोय. आतील बाजूस चेंडू वळतोय. निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती.
खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता रोहन याच्या माध्यमातून. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय शॉट मिडॉनच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, मात्र थोडंसं फंबल होईल आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. एकेरी धावेचं परिवर्तन मात्र दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. या दुहेरी धाबीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 43-43. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र पुल केला गेलाय. पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल, जागते रहोचा इशारा. येतोय मोठा तडाखा. षटकार 6. महासंग्राम भरला. तर या ठिकाणी झेलला जरूर संधी होती, परंतु मस्तक पे दस्तक देत चेंडू निघून गेला सीमारेषा पार षटकाराकरिता. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढले जाईल. धावफलक 49-49. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. एक तेरी तो एक मेरी. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय, मात्र बाकीची कामगिरी पूर्णपणे चोख पार पाडताना आपण पाहतोय ते विकेट किपर नबील मुल्ला याला. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळीतून समाप्तीस येतोय. अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल. यावेळी मात्र पुण्याच्या चेंडूला उडवलाय साजिने चली साजन के ससुराल. येतोय मोठा तडाखा. बिग 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 ब्लास्ट. षटकार. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या पडवली मध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या पडवली मध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या पडवली मध्ये. महासंग्राम भरलाय आज या वडवली गावात. या वडवली गावात. आज या वडवली गावात. शेवटच्या ग्रुपनी. तर या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 55 आणि जिंकण्याकरिता 56 धावा आणि प्लस पॅनल्टी 2.
धन्यवाद डीजे. तर खूप चांगल्या पद्धतीचं मधुरमय आपण संगीत ऐकताय. चेंडू आहे त्या ठिकाणी. तर आपण जे चेंडू पाहतायत ते 70-70 याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जे चेंडू पाहतायत खूप चांगल्या पद्धतीचे चेंडू. लगा तो छगा. तर या ठिकाणी जिंकण्याकरिता 58 धावांचा आव्हान घेऊन उतरल्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी युवी स्पोर्ट्स नारे. तर आपण पाहतोय तर गोलंदाजी स्टान्सवर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता संकेत नो डाऊट ज्यांचा संघ काल या ठिकाणी NPL मध्ये विजेता ठरला. अर्थात दृष्टी 11चे मालक दिनेशजी पाटील यांचं शुभागमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान वळूया क्रिकेटच्या दुनियेमध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक पहिला राईट ऑफ द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता संकेत सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल नबील मुल्ला. पहिला चेंडू मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला मात्र बॅकफूट पंच केला जातो. त्या ठिकाणी चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. सिली पॉइंट या रिझन मध्ये एक धावीकरिता एकापेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. या एकेरी धावीनिशी इथे मात्र धावांचा श्री गणेशा केला जाईल. धावफलक 0 वरने पुढे 1 या धावसंख्येवर. बघूया षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय संकेत. यावेळी मात्र वेगवान चेंडू हाताळला जातोय. स्विंग अँड मिस. निगाय कहीं पे निशाणा कहीं पे. या ठिकाणी भेद कसा मारा म्हटला जाईल. वेगवान असा चेंडू हाताळला जातोय संकेताच्या माध्यमातून. नक्कीच बॅकफूट पंच मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्यावर नबील मुल्ला यांचा पूर्णपणे बीट केलं गेलं. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र सॉफ्ट हँडचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव 1 चिगी सिंगल मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी काय भेद कशी गोलंदाजी पाहतायत आपण संकेत याच्याकडनं. जर विचार केला गेला तर एकाच गावातून बिलॉंग करतायत दोन्ही संघ. एकमेकांच्या विरोधात भिडताना आपण पाहतायत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन होईल यासारखे नारे यांचा या क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. दासव गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवेचा रुपणी साम. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन होत आहे. लॉगॉनच्या वर्ण मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शैराज नावाचा मोठा वादळ या ठिकाणी शांत केलं जात आहे. मिस टायमिंग राहिला. प्रॉपर एक्झिक्यूट झाला नाही आणि एक चांगल्या पद्धतीचा सरळ साधा सोपा झेल दादू यांच्या माध्यमातून कॅरी केला गेला. सुरेख झेल फलंदाज फेल बॅक टू दी डगआउट. या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन जरूर झालंय आणि नवीन फलंदाज आपण पाहताय तर साजेब खतीब. यावेळी मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीनं अतिशय संत आणि मंद गतीनं या ठिकाणी 3 1 बाद 3.
काय भेद कसा मारा केला जातोय, सातत्यानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय, पकडून ठेवलं गेलंय. करे तो क्या करे, कुछ समज में नहीं आ रहा है. बघूया षटकातील अंतिम निर्णायक चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज संकेत. यावेळी मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सॉफ्ट यांचा वापर करून शॉर्ट पॉईंटच्या दिशेमध्ये खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आहे आणि पहिल्या षटक समाप्ती अखेरीस धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक 1 बाद 4. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुर असं संगीत या कमांडीचं. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. दासव गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव, दासव गुरे साहेब. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकताय तर सावली क्रिएशनच्या माध्यमातून. संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद येतोय. खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहू शकतायत. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसरे षटक हाताळण्याकरिता मला वाटतंय दिनेश याला या ठिकाणी आणले जाते गोलंदाजी स्टान्सवर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून मात्र कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे संकेताच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्यात फक्त आणि फक्त 4. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहत आहेत नबील मुल्ला याला. ज्यावेळी मात्र फटका बसला, झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि आणखीन एका विकेटचा पतन. एक मोठा मासा गळायला लागतोय. नबील मॅक टू दी डगआउट या कमांडी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. अफजानजी सुसे यांचं शुभागमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आइए पधारिए, तशरीफ लाइए. राकेश पाटील या ठिकाणी येत आहेत, नारेगावचे कट्टर असे समर्थक. त्यांना विनंती करतोय की आपण देखील सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राकेशजी पाटील, यंग डॅशिंग अँड डायनामिक, नवीन फलंदाज मिनी होंडो या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अकमल. NPL मध्ये त्याची फलंदाजी खूप बहरली होती. यावेळी मात्र आल्या प्रहार केला गेलाय. यावेळी मात्र चेंडूला उडवले लॉंगोच्या डोक्यावरना. 7 स्टार षकार 6. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या पडवली मधी. दासव गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव, दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. त्यावेळी मात्र डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव असेल. या एकेरी धावीनिशी धाव फलकाचा विचार केला गेला तर 1च्या मदतीने झपाट्याने वाढले जाईल. ज्या अंकाला आपण गणिती भाषेमध्ये नेल्सन म्हणून ओळखतोय, अर्थात धाव फलक 11. चला यापुढे होणारा सामने असेल GSG डोंगस्ते आणि त्यांच्या विपक्षामध्ये असतील गुड्डू 11 वसुरी. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी अयुबजी भुरे यांना विनंती असतील, लेजंड क्रिकेटर ऑफ
उसर कॅम्प वडवली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्या फलंदाजीकरिता ओळखला जातं अखमल याला, त्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतायत. बघूया षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेटचा मारा, फिर से एक मर्तबा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. शॉर्ट लेगच्या रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि त्यावर फक्त एक धाव. या एकेरी धावविनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर संत गतीने 12 या धावसंख्येवर पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं होतं. धावचीत होण्याची संधी होती. दुसरी धाव घेतली जाईल का? मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावविनीची धावफलक 1च्या मदतीनं 13. पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक केला जाईल गोलंदाज दिनू याच्याकडनं. आतापर्यंत एक मोठा फटका जरूर आलाय, त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये राजेश पाटील याला आपण पाहतायत शॉर्ट थर्डच्या शॉर्ट 5च्या रिझल्टमध्ये. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर इट्स अ वाईड बॉल. पंचांकडनं इशारा येतोय. अवांतर धावविनीची धावफलक 1च्या मदतीने वडारेल. धावफलक 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल 14. यावेळी मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी चित्याच्या चपलाईनं येऊन फील्ड करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 1 धाव. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस जर धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 15. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक सुमधुर असं संगीत या कमांडीचं. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. दासव गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गाव. खूप चांगल्या पद्धतीचं संगीत या ठिकाणी बनवलं गेलं. यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असलेले विद्यमान उपसरपंच तसोबजी भुरे नेहमी मात्र सातत्यानं त्यांच्या तरुणांना एक चांगल्या प्रकारचं योगदान असतं. डायमंड ऑफ वडवली म्हणून त्यांना ओळखलं जातं. डायमंड ऑफ वडवली अर्थात एक डॅशिंग अशी पर्सनॅलिटी विद्यमान उपसरपंच तसोबजी भुरे. एका दिवसामध्ये हे गाणं तयार केलं गेलंय. संपूर्ण रात्रभर जागून त्या ठिकाणी जाऊन स्वतः अरमान सुसे असतील, त्यांचे सहकारी असतील, शिवाजी गव्हाळे असतील, सदानंदजी राऊत असतील, संपूर्ण 7 स्टार ग्रुप असेल, याच्या माध्यमातून हे गाणं तयार केलं गेलं. चला लवकरात लवकर शेवटचा ऑफिशियली पुकार असेल. GHG डोंगस्ते संघाचा कर्णधार आणि गुड्डू 11 वसुरी दोन्ही संघ जर उपस्थित झाले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. संकेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र फटका बसला. झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच. एक मोठ्या विकेटचा पतन. बड़ी मछली जाल में फंसा लिया. कम ऑन डीजे. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. दासव गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. अरमान सुसे यांचे पिताश्री जहीरजी सुसे यांचं शुभागमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
आइए पधारिए तशरीफ लाइए. या स्पर्धेचं जर वैशिष्ट्य बघायचं झालं या स्पर्धेचं वैशिष्ट्य बघायचं झालं तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच असलेली ही स्पर्धा. तब्बल 19 मॅन ऑफ द मॅच पारितोषिके, एकंदरीत 20 मॅन ऑफ द मॅच पारितोषिके या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सेवन स्टार ग्रुप करिता. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू त्याला मात्र खोदून काढला जातो, लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव. आणि अरमान सुसे यांच्याकडनं अशी माहिती येते की मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक आणखीन वाढणार आहेत. एकंदरीत 20 तर आतापर्यंत आहेत. आणि जो खेळाडू मात्र या ज्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिस्सा ठरेल त्याने मात्र येताना पिशवी घेऊन यायची, कारण एकंदरीत 20 पारितोषिके आहेत. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातो. त्या ठिकाणी शॉर्ट लेगच्या रिझनमध्ये समर गावळे त्या ठिकाणी तैनात. चित्याच्या चपलाईने येऊन चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. बाबू सुसे यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आइए पधारिए तशरीफ लाइए. गुड्डू 11 वसुरी आपल्याला शेवटचा ऑफिशियली पुकार असेल. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर इनस्विंग पाहायला मिळतोय. चेंडू आतील बाजूस वळतोय. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. वा, लाजवाब, काबिल तारीफ, सुपर, माइंड ब्लोईंग. यावेळी मात्र फटका बसलाय. चांगल्या पद्धतीचा झेल त्या ठिकाणी कॅरी केला जातो. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये रोहन याच्याकडनं आणखीन एका विकेटचा पतन या कमांडीचं. नवीन फलंदाज आपण पाहू शकताय तर महफिज याला. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळेल त्या खेळाडूने येताना पिशवी घेऊन यायची आहे अशी आयोजकांकडनं मागणी येते, माहिती येते. कारण सेवन स्टार ग्रुपचं हे नाव खूप मोठं झालेलं आहे. यावेळी मात्र आल्या चेंडूला उडवलं लॉंग ऑफच्या दिशेकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या पद्धतीचा एफर्ट, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चित्याच्या चपलाईनं येऊन त्या ठिकाणी मी तर म्हणेन नक्कीच 3 धावा वाचवल्या जात आहेत आपल्या संघाकरिता. एकंदरीत विचार केला गेला तर षटक सुद्धा समाप्तीस येत आहे. आणि षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक फक्त आणि फक्त 18. इथून जिंकण्याकरिता बरोबर 40 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 40 धावा. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल यासारखे नारे या संघाला. खरोखर या स्पर्धेचा विचार केला गेला तर तब्बल 20 ते 22 पारितोषिके या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात दिली जातील. चला सामना स्पीडअप करायचा आहे. युबी स्पोर्ट्स नारे. तर या स्पर्धेकरिता खूप मोलाचं योगदान लाभले गेलं आहे. नौमानजी पटेल असतील जे बिलॉंग करत आहेत कुडूस गावचे उद्योजक, त्यानंतर तसोबजी भुरे असतील वडवली गावचे उद्योजक. यावेळी मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू त्याला मात्र पुल केला गेलाय. त्या ठिकाणी चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये डिक्लेअर झोन करिता. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीनं 19 चेंडू द्यायचा आहे. तसेच वाडा तालुका अध्यक्ष
भारतीय जनता पार्टी मंगेजी पाटील असतील यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय. त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. दरम्यान धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात 19. 11 चेंडू आणि 39 धावा. तसेच शानू अस्मत भुरे यंग डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेकरिता रोख रक्कम 15,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं गेलंय. त्यांचे देखील संपूर्ण 7 स्टार कमिटीच्या वतीनं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. फरमान भुरे यावेळी मात्र दांडी 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 गुल या कमांडीचं क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. धन्यवाद टीचर. तर या गोलंदाजी करिता राकेश पाटील यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचे कॅश प्राइज. चेंडू व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेकरिता येते अर्थात ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य फरमानजी भुरे साहेब यांचं देखील 7 स्टार कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज आपण पाहतायत अब्दुल आयास सुसे आणि नईम लोणबाल यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बबनजी जाधव यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बबन जाधव प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वडवली. या ठिकाणी काय कमालीची गोलंदाजी केली जाते आहे. नारेगावचा उगवता सितारा त्याची गोलंदाजी आम्ही NPL मध्ये जरूर बघितली होती. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव मिळेल आणि या एकेरी धावीनिशी आता मात्र कुठेतरी बॅकफुटला जाताना आपण पाहू शकतायत यासारखे नारे हा संघ. धावांचा जर विचार केला गेला तर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 21. गुड्डू 11 वसुरी शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला, अन्यथा मग 5 धावांची पेनल्टी असेल आपल्याला. या ठिकाणी जर आपण आला नाहीत तर 5 धावांची पेनल्टी असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. अलंग द कार्पेटच्या सहाय्यानं स्क्वेअर लेगच्या दिशेकडे मात्र ओमकार पाटील तैनात केले गेले. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धाव फलक 22. तर जिंकण्याकरिता या ठिकाणी धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि धावांची गरज 36 धावांची गरज म्हणजे 6 चेंडू 6 षटकार. इथून विस्फोटक अशी फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीची फलंदाजी आपण नारे या ठिकाणी बघितली होती, मौफिजाची 12 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा केल्या होत्या, त्याच पद्धतीची फलंदाजीची अपेक्षा असेल इथून यासारखे नारे या संघाला. तर अंतिम 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. या 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता बरोबर 6 चेंडू आणि 36 धावा म्हणजे एकंदरीत पारी आठवावी लागेल युवराज सिंग यांची, पारी आठवावी लागेल कायरन पोलार्ड. यश शिर्के यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक चिन्मय याच्याकरिता. यावेळी मात्र पहिला चेंडू आपटून टाकलेला चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये डिक्लेअर झोन करिता. एकंदरीत एकच धाव मिळेल. आता जिंकण्याकरिता 5 चेंडू आणि 35 धावा. 5 चेंडू 35 धावा.
सागर गावळे यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य उमटताना आपण पाहू शकतात, कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स या ठिकाणी आपला संघ करतोय, संपूर्ण खेळाडूंचा विचार केला गेला तर नव्या दमाचे आहेत. मॅच चेंडू आलेला आहे. फायनल मॅच करिता मॅन ऑफ द सिरीज फरहानजी कादरी सर यांच्याकडनं एक स्मार्ट वॉच या ठिकाणी दिलं जाईल. फायनल सामन्याकरिता मालिकावीर जो संघ ठरेल, जो खेळाडू ठरेल, त्या खेळाडूला या ठिकाणी एक स्मार्ट वॉच दिलं जाईल. अनिकेत चौधरी यांच्याकडनं बेस्ट बॉलर याच्याकरिता शूज दिले जातील. प्रशांत पाटील यांच्याकडनं देखील चिन्मय याला एकंदरीत 100 रुपयाचे कॅश प्राइज. तर या ठिकाणी औपचारिकतावरती इथून नक्कीच युवी स्पोर्ट्स संघ या सामन्यावर पकड मजबूत करताना आपण पाहू शकतायत. यावेळी मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू निघून जाईल पार्किंग लॉट मध्ये. एक मोठा तडाखा 7 स्टार षटकार 6. जाता जाता मात्र कुठेतरी दुखापत केली जाते रोहन याच्यावर मात्र कातिलांना हल्ला केला जातोय. चेंडूला भिडकावले सरळ स्वेरलेगच्या डोक्यावरनं आउट ऑफ दी पार्क. हाय अँड हँडसम असा फटका. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवला. यावेळी मात्र फटका पसला. झेलला संधी आणि इथे मात्र मस्तक पे दस्तक. जागते रहोचा इशारा. धोतर फाटलाय. अंतिम क्षणी मात्र झेल धरणीला दान केलं गेलंय. त्यावर मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. आता मात्र या षटकाचा विचार केला गेला तर या षटकातील अंतिम निर्णायक चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. जिंकण्याकरिता धावांची गरज असेल 29. एक चेंडू 29 धावा. जे खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याने येताना एक थैली घेऊन यायची आहे, कॅरी बॅग घेऊन यायची आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातो. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाईल. इथे मात्र सहजरित्या 29 धावांनी हा सामना विजयी होतोय, तो म्हणजेच टीम युवी स्पोर्ट्स नारे. चला मी लगेचच आमंत्रित करतोय. या सामन्याचा सामनावीरचा किताब जातोय, त्याच्या माध्यमातून 2 षटक हाताळले गेले आणि गोलंदाज